तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या चॅनल लर्न विथ भागवतमध्ये. मित्रांनो, भरपूर दिवस झाले, जवळपास 1 महिना होत आला मी व्हिडिओ टाकलेला नाही यूट्यूबवरती. थोडंसं काम होतं माझ्या मागे, ठीक आहे. परंतु आतापासून आपण आपले इयत्ता 6वीचे जे सराव संच आहेत ते पूर्ण करणार आहोत. बघा, आपण मागे सराव संच जो 10वा आहे तो आपण बघितलेला होता. आता आपल्याला सराव संच जो 11वा आहे तो आपल्याला बघायचा आहे, ठीक आहे. तर तो बघत असताना बघा, तुम्हाला इथं वरती स्क्रीनवरती तुम्हाला प्रश्न दिसेल. बघा, मी प्रश्न लिहित नाहीये कारण प्रश्न लिहायला खूप वेळ लागतो. तर तुम्हाला इथं स्क्रीनवरती प्रश्न दिसत असेल, ठीक आहे. आणि इथं मी बघा, जे तुम्हाला बुकमध्ये दिलेलं आहे, सराव संच 11 मध्ये तुम्हाला जे दिलेलं आहे ते मी इथं डायग्राम पूर्ण काढलेले आहेत. आपल्याला फक्त त्या बॉक्समध्ये फक्त नंबर्स भरायचे आहेत आणि खूप इझी आहे मित्रांनो. बघा विद्यार्थी मित्रांनो, खूप इझी आहे. बघा कसं सोडवायचं, अतिशय सोपं. आता तुम्हाला माहिती आहे, इथं बघा तुम्ही 6/6 याचा अर्थ काय होतो? 6/6 म्हणजे 6 एके 6, 6 एके 6 म्हणजे उत्तर किती येत असतं? 1. बरोबर. तर 1 जर इथं आहे तर त्याच्या मागचा इथं बघा 0/6, 0/6. इथं बघा 1/6. इथं काय असणार? 2/6. इथं असणार 3/6. इथं 4/6. मग इथं काय येणार? इथं येणार 5/6. ओके, बघा 5/6. ओके. आता बघा, असंच तुम्हाला समोर फक्त मोजत जायचं. आता बघा 6/6, 7/6, 8/6, 9/6 आणि इथं येईल 10/6. इथं बघा 11/6 आणि इथं 12/6. यावरून तुम्हाला ते समजेल, ठीक आहे. तर आपण येऊया दुसऱ्या उदाहरणाकडे, दुसऱ्या प्रश्नाकडे. इथं बघा तुम्हाला ए हा रिकामा दिलेला आहे आणि इथे दिलेला आहे 5/5. बरोबर. मग 5/5 च्या अगोदर काय असणार? 4/5. मग याच्या अगोदर 3/5 असं याच्या अगोदर असणार, राईट. आता इथं काढायचंय आपल्याला. बघा 5/5 तर इथं येणार 6/5 आणि इथे येणार 7/5. ओके, ठीक. त्यानंतर आता या बॉक्समध्ये बघा, इथं तुम्हाला 0 दिलेला आहे, त्यानंतर तुम्हाला इथं 1 दिलेला आहे. तर तुम्हाला काय करायचंय, इथं नेमकं काय येणार ते तुम्हाला काढायचंय. ओके, तर मग तुम्हाला अगोदर लाईन मोजायच्या. बघा इथून 0, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि त्यानंतर ही लाईन किती आहे? 7. म्हणजे इथं येणार 7/7. तेव्हा काय येणार? हा 1. बरोबर. म्हणजे इथं 0/7, इथं येणार 1/7, 2/7 आणि इथं येणार 3/7, 4/7, 5/7, 6/7, 7/7, इथं 8/7, 9/7 आणि इथं येणार 10/7. अशा प्रकारे जो सराव संच 11 आहे आपला विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामधला जो पहिला प्रश्न आहे ना तो आपला संपलेला आहे, ठीक आहे. अशा प्रकारे आपण दुसरा जो प्रश्न आहे तो आपण सोडूया. त्यामध्ये काय सिंपल, आता आपण जे इथं काढलेलं आहे का तेच त्या प्रश्नावर तुम्हाला काढायचं आहे. तुम्हाला फक्त नंबर्स दिलेले असणार आणि अशा लाईन्स काढायच्या आहेत. तर टेन्शन घ्यायचं काम नाही, आपण काढूया, ठीक आहे. चला बघा, हा तुम्हाला दिलेला आहे दुसरा प्रश्न. दुसऱ्या प्रश्नामध्ये सांगितलेलं तुम्हाला की संख्या रेषेवर पुढील अपूर्णांक तुम्हाला दाखवायचे आहेत. तर हे अपूर्णांक तुम्हाला संख्या रेषेवर दाखवायचे आहेत. बघा मी इथं संख्या रेषा काढली, संख्या रेषेवरती आपल्याला ते दाखवायचे आहेत. तर घ्यायचं कसं अंतर ते बघा. अगोदर अंतर घेण्यासाठी खूप सोपं आहे. बघा तुम्ही बघा, फक्त छेदामध्ये बघायचं किती आहे. छेदामध्ये 5 आहे ना, तर तुम्हाला 5 लाईनचं अंतर घ्यायचंय. म्हणजे 5 लाईन नंतर तुमचा काय येणार? 1 येणार. जसं की समजा आता बघूया, आता मी जर याला म्हटलं, याला मी म्हटलं 0. ओके. आता बघा 1, 2, 3, 4, 5. बघा 5 लाईन्स काढलेले आहे मी. तर हा झाला तुमचा 1, हा होणार 1. त्यानंतर पुन्हा 5 लाईन्स, 1, 2, 3, 4, 5. हा झाला तुमचा 2. त्यानंतर 1, 2, 3, 4, 5. हा झाला तुमचा 3. ओके. अशा प्रकारे तुम्ही 1, 2 आणि 3 संख्या रेषेवर हे 3 नंबर तुम्ही काढून घेतलेले आहेत. त्यानंतर आता बघायचं, इथं बघा 3/5 दिलेलं आहे.
म्हणजे 0 पासून तुम्हाला पुढे 3/5 मोजायचा. तर इथं बघा 1/5, 2/5 आणि इथं येणार तुमचा 3/5. तर हा दाखवला आपण 3/5 हा झाला आपला. त्यानंतर 6/5 इथून पुढे जायचं बघा 4/5, 5/5 आणि इथं काय होईल 6/5. इथं येईल तुमचा 6/5. त्यानंतर आता आपल्याला दाखवायचा आहे हा तुमचा झालेला आहे. त्यानंतर 2.3/5 हा तुम्हाला दाखवायचा आहे. मग कसा दाखवणार? समोर बघा 2 हा पूर्ण अपूर्णांक दिलाय, 2 हा नंबर दिलाय. मग 2 पाशी आपण जायचं आणि त्यानंतर बघायचं 3/5 म्हणजे 2 पासून पुढे आणखी 3 लाईन आपल्याला काय करायच्या मोजायच्या. 2 सोडला 1, 2, 3 म्हणजे हा होणार तुमचा 2.3/5 हा इथं. अशा प्रकारे हा पहिलं उदाहरण जे आहे ते आपलं संपलेलं आहे. दुसरं उदाहरण आपण बघूया. यामध्ये बघा छेदामध्ये बघायचं 4 तुम्हाला किती दिलेलं आहे? 4 तुम्हाला छेदामध्ये दिलेलं आहे बरोबर. मग तुम्ही 4 लाईनला तुमचा काय होणार 1 होणार. जसं की बघ सुरुवातीला 0, 1, 2, 3, 4 इथं होणार तुमचा 1. त्यानंतर पुन्हा 1, 2, 3, 4 इथं होणार तुमचा 2. त्यानंतर 1, 2, 3, 4 इथं होणार तुमचा 3. ओके. आता बघा काय दिलं 3/4 तुम्हाला दिलं 3/4. मग 0 पासून पुढे 1, 1/4, 2/4, 3/4 इथं येणार. आणि तुम्ही तिथं बघा 4/4 म्हणजे 4×1=4, 4×1=4 आन्सर काय येणार 1. त्याच प्रकारे 5/4 आता इथं बघितलं आपण 4/4 बघितलं मग त्या समोर काय असणार 5/4 असणार राईट. मग समोर बघा 2.1/4 जसं आपण इथं केलं होतं 2.3/5 2च्या समोर 3 लाईन्स तसं सिंपल इथं 2च्या समोर फक्त एक लाईन मोजायची म्हणजे 2.1/5 इथे येणार 2.1/5. ओके ठीक आहे. अशा प्रकारे हा सराव संच आपला सराव संच 11 तो इथं संपलेला आहे. ठीक आहे. पुढचा जो सराव संच आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. काय